दीपी आणि संग्रामच्या या बोलण्यावरूनच कळतं की लग्न झाल्यानंतर जबाबदारी खूप वाढतात, त्यामुळे एकमेकाचं जे डिस्कशन आहे ते सुद्धा कमी होतं. आणि याबद्दलच तो अंकिताला सांगतोय. चला तर बघूयात हे काय सांगतायत. तर इकडे हे सगळे यांच्या पिकनिक स्पॉटवरती बसलेले असतात. धनंजय सांगतो की आमच्या घरात रुटीन कसं असतं, काही मी ब्रश वगैरे करून बाहेर जातो, आम्ही क्रिकेट खेळतो, घरात येतो, घरात आल्यावर बायको विचारते नाश्ता करणार काय, करून आलोय म्हणून सांगतो, एवढे एकच वाक्य. नंतर जातो अंघोळ वगैरे करतो. बायको म्हणते 5 मिनिटं तरी बोला की माझ्याशी, पण ते नाही होत. मी मस्तपैकी अंघोळ वगैरे जेवण करून दुकानात जातो. हा, कुणाचं किती द्यायचं आहे, कुणाचं बिल थटले, कुणाचं बिल भरायचंय. पप्पा सांगते धनंजय हे बिल आहे, बँकेत जाऊन भरायचं आहे, एवढी कॅश आलेली आहे आपल्याकडे. तर हे सगळं होतं 5 वाजता किंवा चहा प्यायचा तेवढंच. आणि संध्याकाळी मी घरी येतो. सकाळी गेलेला मी संध्याकाळी घरी येतो, तिथून आलं तेवढ्यात सूरज येऊन बसतो. तर संग्राम म्हणतो हो माझं पण हेच रुटीन आहे, एकदा कामाला लागलं ना मी घराकडे बघत पण नाही. आणि दिवसाचं आमचं 10 मिनिट सुद्धा हार्डली बोलणं होत नाही. संध्याकाळी आलो का तिचं आपलं मस्तपैकी जेवायला वाढ म्हणतो, जेवण वगैरे करून ठेवलेलं असतं. नंतर ती भांडी घासून, ओटा पुसून, भांडी लावून, रिकामी करून, काय काय स्वच्छ करून रूम मध्ये 11ला येते. त्यावर अंकिता म्हणते त्या दुपारी झोपतात का? तर धनंजय म्हणतो नाही. मग 11ला झोपून त्या 5ला उठतात. ती म्हणते नाही, ती 11ला रूम मध्ये येते, 12पर्यंत चॅटिंग वगैरे करते कस्टमरशी. झोपायला आम्हाला 12-12:30 वाजतात आणि मग ती 5 वाजता उठून परत तिच्या कामाला लागते. कंटेंट असेल तर तेवढंच. नाही मी आवरलं नाही, मी काही येत नाही असं म्हणते. मी म्हणते नाही फिल्टर आहे आपल्याकडे, ये. पावडर लाव का? नको नको, ये, सगळे ऑप्शन आहे तिकडे. तर असंच माझं डेलीचं रुटीन असतं, यात काही फरक नाही आतापर्यंत, असं धनंजय इकडे सांगत असतो. असं हे घराच्या जबाबदारीमधलं धनंजयचं डेलीचं रुटीन दिसतंय. तर अंकिताला याचा लग्न करू की नको नक्की शॉक बसला असेल. तर तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.